तर आज संध्याकाळी 6 वाजेच्या आसपास आता मी आणि राज आम्ही तिघं चाललो होतो पिलकोला ड्रम घेऊन. या ड्रम मध्ये पेट्रोल पंपवरून पेट्रोल पण आणायचं होतं. सध्या माहित नाही आपण कोणते इंग्लिश शिकायचे क्लास लावलेले ऑनलाईन. इतके भारी इंग्लिश बोलायला लागून गेलाय घडी. इंग्लिश ऐकायचं का पंपावर पोहोचून पेट्रोल भरतो मग येऊन लागतो डायरेक्ट बोराळ्याला. कारण की इथं जेसीबीने काढणं चालू होतं केळीचं बाग. जेसीबी गेलं चुलात कारण की जेसीबीचा मालक इकडे झाडावर आंबे तोडायला लागून जातो. पहिले छोट्या काट्या आणि दगडाने तोडायची कोशिश करतो पण ते काही तुटत नाही. तेवढा तापा झाली तर आंबान भेटून जातो म्हणजे टोकर. आणि टोकर तेवढा मोठा होता की खालून तर सहज आंबे तोडता येत होते. टोकरने जेवढे आंबे तोडता येत होते तेवढे तोडून घेतो. खाली पडलेले आंबे मी उचलत होतो की तेवढ्यात माझी नजर त्या पाताकडे. आंबे तोडायला डायरेक्ट झाडावरच चढत होता. कारण याची खास अजून मिटलेली नव्हती. झाडावर चढून बरेचसे आंबे तोडून घेतो आणि आंबे त्या झाडावर इतके पिकून गेलेले होते. आणि आंबे दिसायमध्ये जेवढे लाजवाब दिसत होते की आमच्याकडून थांबलंच गेलं नाही ना. आम्ही तर मस्त तिथं खायलाच लागून जातो. हे आंबे तर दिसायला लाजवाब होते पण खायला तर डायरेक्ट साखरेसारखेच होते. तिथेच बसून 2-3 आंबे मस्त खाऊन घेतो आणि येऊन लागतो जेसीबीचं काम बघायला. जेसीबीचं काम बघून आम्ही तर जातो आता घरी. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून. भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये.